मित्रांनो, जय भीम. 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पहिल्या वहिल्या संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेला 20 जुलै 2024 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहे. ती संघटना म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ह्या संघटनेला एकंदरीतच आपल्या चळवळीला एक ब्रीद दिलं. ते म्हणजे एड्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज, अर्थात शिकवा, चेतवा आणि संघटित करा. मित्रांनो, 17 जुलै 2024 रोजी भारतीय बौद्धजन समितीचे एका समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्यमान राजरत्न आंबेडकर साहेबांच्या भाषणामध्ये ते म्हणतात की मी माझी राजकीय भूमिका ही येत्या 30 सप्टेंबर रोजी जाहीर करणार आहे. मित्रांनो, राजरत्न आंबेडकर साहेबांनी 30 सप्टेंबर हा दिवस का निवडला असावा, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? तर अर्थातच 30 सप्टेंबर हा दिवस मानवमुक्तीचा दिवस असून त्या दिवशी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. यातून हे स्पष्ट होते की आयुष्यमान राजरत्न आंबेडकर साहेबांना सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एखाद्या गटाची स्थापना करायची आहे. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल संलग्नित समता सैनिक दल त्यांना नम्रपणे सजेस्ट करू इच्छितो की त्यांनी एखाद्या नवीन गटाची स्थापना करू नये. महाराष्ट्रात असलेले जे इतर रिपब्लिकन गट आहेत, त्या गटापैकी ज्या गटांनी मेंबरशिप सर्वांसाठी खुली केली आहे, अशा एखाद्या गटाचं सभासदत्व स्वीकारून त्या गटाला रिपब्लिकन पार्टीच्या घटनेप्रमाणे, त्याचप्रमाणे समता सैनिक दलाच्या घटनेप्रमाणे बांधून रिपाईला मोठं करावं. इतर गट जर काही कारणास्तव सभासदत्व मेंबरशिप द्यायला जर तयार नसतील तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशल या पक्षाने सर्वांसाठी मेंबरशिप खुली केलेली आहे. जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी रिपाई सोशलचं सभासदत्व स्वीकारून केंद्रीय रिपब्लिकन समितीमध्ये किंवा सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये ते प्रवेश करू शकतात, असे
आमचे आव्हान आहेत त्यांना. धन्यवाद. जय भीम, जय रिपाई.